सत्यदादा आणि मंजू वहिनीने जे केलं ते बरोबर आहे. हा पण मला यादी बघ तयार झाली. मंजुळीने जसं सांगितलं होतं सत्यादाने ज्यांची मदत केली त्या सगळ्यांची A to Z माहिती काढली बघ. एकच नंबर सुशा, नादच नाही करायचं. अरे वहिनी आले. 100 वर्ष आयुष्य बघा. का बरं? तुम्ही सांगितलेली सगळी नावं काढली. सत्याने ज्यांना मदत केल्या त्यांचं नाव आणि नंबर आहे बघा ते. खरं तर ही नावं कमीच आहेत, अजून लई नाव आहेत. फक्त एवढे चालतील ना तुम्हाला? चालतील नाही पळतील. हॅलो आजी, मी मंजिरी बोलते, सत्याची बायको. अगं माझी बाई, सत्याची बायको आहे तू. कशी आहेस ग पोरी? मी बरी, तुम्ही कशात? माझी बरी आहे. अगं तुझ्या सत्तेमुळं माझ्या नवऱ्याची पेन्शन मिळते बघ मला, त्यामुळे समजा चांगलं चाललंय बघ. सत्या मदतीला नसताना तर लई कठीणच होतं बघ सगळं. आता पेन्शन आहे म्हणून नाचुनेचं शिक्षण बी सुरू आहे. होय आजी, मी तुम्हाला हे विचारायला फोन केलाय की सत्या निवडणुकीला उभं राहतं हे तुम्हाला माहिती आहे? अगं माई, हे कधी झालं? हे कसं सांगितलं नाही मला? तेच सांगायला फोन केलाय. आजी, सत्या अपक्ष म्हणून उभा राहतोय आणि त्याला आपल्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे. अगं मी स्वतः उन्हातान्हात फिरून त्याच्यासाठी प्रचार करीन. अजून काय मदत पाहिजे ते बी सांग. आजी, बर ठेवते. ठेव. बलमा, मी आता या आजींना फोनवर जे जे सांगितलं ते या लिस्ट मधल्या प्रत्येकाला फोन करून सांगायचं. वहिनी तुम्ही लय हुशार आहे बघा. मी खरं सांगू का, तात्यासाहेबांनी